छत्रपती शिवाजी महाराज की शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय। सातबारा कोरा करण्यासाठी शिदोरी आंदोलन। वर्ध्यात शेतकरी शेतमजुरांच्या मागण्यांसाठी शिदोरी आंदोलन। शिदोरी घेऊन आंदोलक पोहोचले जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ। शेतमालाला भाव, कर्जमाफी, थकीत वीज बिलाची माफी, युवकांना रोजगार अशा मागण्या करण्यात आल्या। मोठ्या संख्येत आंदोलक झाले आक्रमक। वर्ध्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी विविध शेतकऱ्यांच्या संघटना, किसान अधिकार अभियान, सामाजिक संघटना आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्ष यांनी एकत्र येत शिदोरी आंदोलन केले आहे। या आंदोलनातून जिल्ह्यातील विविध तालुक्यातून कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते। सोबत शिदोरी घेत हे शेतकरी व कार्यकर्ते वर्ध्यात पोहोचले आहे। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा ही प्रमुख मागणी या शेतकऱ्यांची आहे। आपली मागणी लावून धरीत जिल्हाधिकाऱ्यांना शिदोरी देण्यासाठी कार्यालयात पोहोचणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरच रोखले। त्यामुळे आंदोलकांनी गेटवर शिदोरी उघडून सोबत आणलेली चटणी भाकर खाल्ली। यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या। जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शिदोरी घेऊन बसलेल्या आंदोलकांनी घोषणाबाजी करीत लक्ष वेधले। शेतकरी, शेतमजूर, महिला आणि बेरोजगार युवकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले। अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि नापिकी यामुळे शेतकरी त्रस्त आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, काही महिन्यांसाठी वीज बिल माफ करण्यात आले आहे। यापूर्वीची शेतकऱ्यांची वीज बिलाची थकबाकी माफ करावी। स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव द्यावा अशा मागण्या या शिदोरी आंदोलनातून करण्यात आल्या। सरकारने हा जो 25 दिवसाचा पाऊस झालेला आहे त्याच्यामध्ये जे निकष आहेत त्याच्यानुसार ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे। त्यानंतर सरसकट पीक विमा जो आहे सर्व शेतकऱ्यांना देण्यात आला पाहिजे। जिल्हाधिकाऱ्यांनी हे सगळे अहवाल राज्य शासनाला पाठवून जिल्ह्यामध्ये पीक पैसेवारी कमी दाखवून जे आहे दुष्काळ घोषित झाला पाहिजे आणि आमची मागणी आहे की सरसकट 25,000 रुपये हेक्टर यांनी दिले पाहिजे। त्यासोबतच पीक विमा सगळ्यांना मिळाला पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे। ह्या मागण्या त्याशिवाय आमच्या 22 मागण्या आहेत शेतीच्या संबंधातल्या, जे या शासनाने पण आम्हाला वचन दिलेलं होतं। हमीभावाच्या संदर्भातला असो किंवा मग घरकुलाच्या संदर्भातला असो, हे सगळे प्रश्न घेऊन हे सगळे आंदोलन आणि इथल्या 34 संघटना एकत्र आल्या होत्या। त्यांनी इथे आज शिदोरी आंदोलन केलं। म्हणजे जर सरकार घरी जेवण करू देत नसेल तर जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या समोर आम्ही इथे जेवण केलेलं आहे आणि हा एक इशारा होता। एक जवळपास 3-4 हजार लोक आज इथं आलेले होते आणि हे जर मांडणार नसेल तर पुढे एक मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही जो गावागावामध्ये करणार आहोत सरकारची बंदी, त्याचा सामना सरकारला करावा लागेल। विशेषतः गेटजवळ का रोखण्यात आलं? राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांना, शेतमजुरांच्या, कामगारांच्या, महिलांच्या प्रश्नांना मानत नसल्यामुळे, घरी जेवणाची स्थिती राहिलेली नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्याच्या दरवाजात येऊन आम्हाला जेवावं लागते। किमान शासनाने याची दखल घ्यावी हे बिंबवण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलं। गेटवर आता प्रशासनाच्या गेटवर लोकांना आम्हाला ऐकून घ्यायच्याऐवजी प्रशासन आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे। आम्ही शासनाला सांगत आहे की आम्हाला थांबवण्यापेक्षा आमचे प्रश्न सोडवा, म्हणजे आम्ही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये थांबवण्याची जी स्थिती आहे त्याच्यावर विचार करू, अन्यथा तुम्हाला आम्ही महाराष्ट्रातून बेदखल करू येत्या विधानसभेमध्ये।